नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघा, आज देवीचा नैवेद्य, चैतन्याचा बड्डे आणि बड्डेची तयारी आणि नैवेद्य, स्वयंपाक हे सर्व काय आहे. कधीतरी असं घडतं की कामात काम, दोन्ही कामं होतात. जसे की चैतन्याचा बड्डे आणि देवीचा नैवेद्य. वाव, छान. फक्त भिंतींवर रेघोट्या ओढू नको. हे चितळे बंधू गुलाबजामुनचं पीठ आहे. तर गुलाबजामुनचं पीठ असं सॉफ्ट भिजवून घ्यायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं. बघा ना मोबाईल मध्ये एक घड्याळावर आपल्याला येतो हॉलमध्ये. आपल्याकडे होती गाडी कंपनी भेटलेली, पण आता ते ड्रमातून काढायचं नव्हतं, पूर्ण सामान काढावं लागलं. हाऊ सोबत राहू. आता का सध्या इथं पण गुरुवार चालूच आहे ना. वरण भात आपले शिजलेले आहे आणि आता मी बटाट्याची भाजी करणार आहे एका साईडला, आणि एका साईडला मी तूप गरम करायला ठेवणार आहे, जेणेकरून मी गुलाबजामुन करू शकते. तर बघा, तेल तापलं आहे, मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर थोडं बटाटे टाकायचं, जेणेकरून आपण जे तिखट टाकणार आहे ते जळणार नाही. तिखट, धनिया पावडर, थोडी हळद टाकायची. मग टाकायचं आपलं पूर्ण बटाटा. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. देते ना. धर. थोडं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं बटाटा. सॉरी मी कोथिंबीर, मीठ आणि शेंगदाण्याचा पूड यामध्ये टाकला आहे, पण माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला आहे. मला लक्षातच नाही की मी चालू केला आहे का नाही केला व्हिडिओ, त्याच्यामुळे सॉरी. तर बघा, आता याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचं. तर बघा मंडळी, आज माझ्या चैतन्याचा बर्थडे आहे. आज तो 17 वर्षाचा झाला आहे आणि 18व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर बघा, कॅडबरी मी त्याला आणली आहे. म्हणजे आहोंने आणली, सकाळी नाईट ड्युटीहून आले ते, तर येता येता त्यांनी कॅडबरी आणली. माझ्या काल लक्षातच नव्हतं की चैतन्याचा बड्डे आहे म्हणून. सकाळी रात्री लक्षात आलं आणि मग त्याला सकाळी विश केलं. तर त्याला तसं अक्षदा वगैरे लावल्या होत्या आणि साखर दिली थोडीशी, आणि मग तो क्लासला गेला. तर आता आला. आता किती वाजले? 1:30. तर बघा, माझा स्वयंपाक पण बाकी आहे. आणि आता चैतन्याला घे. चैतन्य, हॅपी बर्थडे. विश यू हॅपी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. वेलकम. तर बघा, मी तर माझ्या मुलांना आशीर्वाद देणारच आहे, त्याला बर्थडे विश करणारच आहे. तर तुमच्याकडनं झाले तर तुम्ही पण त्याला बर्थडे विश कमेंटमध्ये नक्कीच देऊ शकता. चला, समोरची कामं करायला सुरुवात करूया. भाजी शिजत आहे आणि आता एकीकडे मी पाक करायला टाकत आहे गुलाबजामुनसाठी. आणि पाक होतो तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवूया. पाक होईपर्यंत गुलाबजामुन तळणे पण होतात. असे मी गोल गोल गुलाबजामुन करून घेत आहे. बघा, तर बघा, तूप तापलं आहे आणि मी हे एवढे गुलाबजामुन केले आहे ते तळायला टाकते. गुलाबजामुन तळता तळताच हे राहिलेलं जे पीठ आहे त्याचे पण गुलाबजामुन बनवते. तर बघा, गुलाबजामुन तळतात तोपर्यंत मी इकडे हे एवढे गुलाबजामुन बनवले आहे. परत बघू शकता किती छान गुलाबजामुन झाले आहे. गुलाबजामुन करण्यासाठी घाई करायची नाही, जास्त फास्ट
फुल गॅस करायचा नाही. फुल गॅस केल्यानंतर ते फक्त वरतून वरतून जळतात आणि मध्ये तसंच राहतात. तर शांततेने करायचे गुलाबजामुन स्लो गॅसवर. आणि हे बघा इकडे पाक ठेवलेला आहे. बघा भाजी शिजून झाली आहे आपली. नैवेद्याची भाजी असल्यामुळे मी लसण अद्रक वापरलेला नाही बिलकुलच. झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा. ही विलायची पोळपाट वरती मी बेलण्याने अशी बारीक करून घेतली आहे. विलायची आता आपण पाकामध्ये पीठ मळतो टाकायची. तेव्हाही टाकू शकतो, पण मी विसरले होते म्हणून पाकात टाकले. तर बघा एवढे गुलाबजामुन आपले झाले आहे आणि आता मी सोडत आहे ते पाकात. आता या पातेल्यात काही बसणार नाही. दुसऱ्या बेसन पीठ घेतलं आहे मी. आणि नैवेद्यासाठी भजे पाहिजेत तर फक्त मिरची, कोथिंबीर आणि हा ओवा. ओवा हातावर क्रश करून टाकायचा जेणेकरून चांगला वास छान ओव्याने छान लागतात भजे. तिखट काढून घेतलं होतं मी. मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा पिठामध्ये. मिरची आणि कोथिंबीर अशी काढायची बारीक मिक्सरमध्ये. आणि हो मीठ पण टाकलं आहे मी. पीठ भिजवून घ्यायचं. चालू का? ज्या कढईमध्ये आपण गुलाबजामुन तळले होते तुपात, ते तूप काढून घेते आणि तेल टाकून मी गरम करून घेते. तेल तापलं आणि कुरडया पापड मी आता तळून घेते. तर बघा एक एक करून मी कुरडई पापड काढून घेतले आहे. हे घरीच बनवलेले पापड आहे. बघा कुरडया पापड आपण तळून घेतले आहे आणि थोडेसेच मी भजे करून घेणार आहेत आता नैवेद्यासाठी. आणि नैवेद्याचे भजे झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा तर कुठल्याही पदार्थामध्ये लसण, कांदा अनिवार्य आहे. त्यामुळे मी कुठल्याच पदार्थामध्ये लसण किंवा कांदा वापरत नाही. बघा नैवेद्यासाठी मी भजी काढून घेतले आहे एवढे. आणि आता तर नैवेद्यासाठी बाकीचा स्वयंपाक तयार होता आणि आता भजी आणि पुरी काढून घेतल्या. 4 पुऱ्या मी काढल्या कारण नैवेद्यासाठी 2 ताटं काढायची होती. तर 4 पुऱ्या काढल्या आणि नैवेद्य काढून घेते. तर बघा मंडळी मी 2 नैवेद्याचे ताटं काढले आहेत कारण हा आहे देवांचा आणि हा स्पेशली स्वामी समर्थांचा. तर असा मी नैवेद्य काढला आहे. हे बघा चैतन्य आता नैवेद्य दाखवून येतो देवाला, तोपर्यंत मी पुऱ्या करते, मग नंतर जेवण करू. बघा चैतन्य नैवेद्य दाखवून येतो तोपर्यंत मी भजी सुद्धा केली आहे. भजी आणि पुऱ्या करून ठेवल्यात. आणि हे बघा औक्षण करण्यासाठी ताट काढलं आहे. अजून अक्षता वगैरे घ्यायच्या आहेत आणि तेलवात सुद्धा घ्यायचं आहे. आणि बघा चैतन्य गेला आहे केक आणायला त्याच्या बाबांसोबत. तर तोपर्यंत मी माझा मेकओव्हर करून घेतला आहे. लवकर पटकन ताटं वाढून ठेवायचे आहेत मला कारण यांना नाईट ड्युटीला जाण्यासाठी इथून 5 वाजेला निघावं लागतं. यांना पैठणला जावं लागतं ड्युटीसाठी. आम्ही राहतो संभाजीनगरला, त्याच्यामुळे आता पटकन ताटं वाढून ठेवते. केक आल्यानंतर बघा अजून इथं फुगे वगैरे लावायचे राहिलेत आणि पट्टीसुद्धा लावायची राहिली बड्डेची. तर ताटं वाढते आणि तोपर्यंत चैतन्य आला तर ठीक, नाही तर मीच पट्टी लावून घेते आणि फुगे लावते. आणि बघा तुम्हाला तर माहीत आहे माझे केस खूप छोटे आहे, त्याच्यामुळे मी असं गंगावन वगैरे लावून वेअर केला आहे गुढा. तर चला
चला तर मग ताट तयार करून ठेवते मी आता. हो ना, ड्युटीला जायला लेट व्हायला नको. बर्थडे बॉयच्या बर्थडेची तयारी चालू आहे. हे बघा चैतन्याचे बाबा कशी तयारी करत आहे बर्थडेची. त्यांना ड्युटीला जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर करणार आहोत आम्ही बर्थडे. तर बघा पूर्ण स्वयंपाक मी समोर आणून ठेवला आहे आणि आसन टाकलं आहे. बसा घ्या जेवण करून. चला चैतन्य चल बस. चला या मंडळी जेवण करायला. बघा स्वीट मध्ये गुलाबजामुन सुद्धा आहे. हे बघा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चैतन्य. हॅपी बर्थडे टू यू चैतन्य. छान झाली हा ही पुरी भाजी. छान झाली पुरी. आमच्या घरात कुणाचाही बड्डे असो, आम्हाला यांना ड्युटीला जायच्या अगोदरच करावा लागतो. औक्षण करण्यासाठी पूर्व पश्चिम दिशा हवी असते, त्यामुळे आम्ही चैतन्याचं औक्षण इकडल्या साईडला केलं, पूर्वेला खिडकीकडे. आणि बघा डेकोरेशन इकडल्या साईडला केलेलं होतं. तर आम्हाला लक्षातच नाही फोटो काढण्याच्या नादात आणि घाई गडबडीमध्ये कसं होतं ना, माणूस काही गोष्टी विसरत असतं. आता प्रत्येकाच्या लक्षात राहतच असतं, काही गडबडीत असं नाही. तर मी विसरले आणि नंतर मग लक्षात आलं की आपण डेकोरेशन इकडल्या साईडला केलं आहे. तर मग त्या साईडला आम्ही जाऊन सर्वांनी फोटो वगैरे काढले, शूट केलं. पण झालं असं की माझा मोबाईल उभाच राहील शूटिंगसाठी, कारण आपण यूट्यूबवर शूटिंग घ्यायची म्हटलं तर आडवा मोबाईल करावा लागतो. आणि माझा हा शॉर्ट व्हिडिओ झाला आहे, छोटा झाला आहे व्हिडिओ, त्यामुळे सॉरी. आणि बघा अशा प्रकारे आम्ही चैतन्याचा बड्डे बनवला आहे. बड्डे बनवता बनवता चॉकलेटला बॉक्स खोलल्यानंतर मला मध्येच रडायला आलं, कारण माझा समर्थ घरी नाही ना यावर्षी, तो हॉस्टेलला आहे. त्याच्यामुळे मला त्याची आठवण आली आणि मध्येच मी रडायला लागली. पण चैतन्याने मला नंतर हसवलं आणि मग नंतर मी माझ्या मनाला समज घातली की एका मुलासाठी दुसऱ्या मुलाचं मन नाराज नाही करू शकत, म्हणून मी पण हॅप्पी झाले. खरं तर आमच्या चैतन्याला यावर्षी मोबाईल पाहिजे होता, पण आम्ही नाही देऊ शकलो. घरात जो एक मोबाईल आहे त्याच्यात आमच्या दोघांचं मॅनेज होतं, मग कशाला पाहिजे दुसरा मोबाईल. आणि तसंही स्पेशल मोबाईल असला की चैतन्याचा बर्थडे आहे. बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे. बघा जय. हा बघा आमचा टिल्लू, सगळ्यात मोठा आमचा हा टिल्लू. बघा कसा केकच्या ऐवजी काय गड्या औषध करायचं फक्त. बघा आज आहे चैतन्याचा बर्थडे, पण चैतन्याच्या बाबांना नव्हती सुट्टी, म्हणून आम्ही बनवला लवकरात लवकर चैतन्याचा बर्थडे. सो प्लीज तुम्ही पण चैतन्याला शुभेच्छा द्या. एवढ्या प्रकारचे 5 स्टार डेअरी मिल्क घरी असताना खूप हॅपी असता, तो खूप नाचला असता, खूप कुठला असता. मुलं घरी नसली प्रत्येक गोष्टी त्यांची आठवण येते. झाला बर्थडे खुशीचा. खुशीचा पण खूप छंद चालू होता, माझा बर्थडे झाला एकदाचा बर्थडे. हो ना खुशी, कसं होतं के तर येऊ का मी चैतन्य. आशीर्वाद सगळे वेगळे आशीर्वाद आशीर्वाद. ते वेगळेच भूक लागलं. येवा बाय बाय. येऊ का मी चैतन्य. बाय बाय. चला चला बाय बाय. आणि हो प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो, कारण मी अजून नवीनच आहे त्याच्यामुळे थोडं काही मागे पुढे होऊ शकतं. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.